चर्चेवर जाण्याच्या पूर्वी एक महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते, ती बातमी जाणून घेऊया। गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार यांनी पुन्हा एकदा जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली आहे। जयंत पाटलांच्या कितव्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं असा सवाल पडळकरांनी भर सभेत केलाय। हिंदू बहुजनांच्या दसरा मेळाव्यात पडळकरांची ही जीभ घसरली आहे। या आधी सुद्धा जयंत पाटील यांच्यावरती त्यांनी तिखट शब्दांमध्ये, अतिशय चुकीच्या शब्दांमध्ये खरं तर टीका केलेली होती, ज्याचा तीव्र संताप व्यक्त केला जात होता राज्यभरातून। आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांनी जयंत पाटील यांना लक्ष केलेलं आहे आणि वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांनी ही टीका केलेली आहे। आणि त्यामुळे पुन्हा या सगळ्यातून एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे? त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मलाही लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। लोक आम्हाला बोकडं कापायची, घरी जेवायला बोलवायची बंद केलं, गावात बॅनर लोक लावायची ते लोकांनी बंद केलं। हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। माझी लढाई प्रस्थापितांच्या विरोधातली लढाई आहे, ज्यांनी कारखाने ढापले त्यांच्या विरोधातली आहे। अरे तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता, तुम्ही मला मंगळसूत्र चोर म्हणता। जयंतरावला माझा सवाल आहे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मंगळसूत्र मी चोरलं सांग लोकांना। मला ते गोप्या गोप्या म्हटले का नाही सांगा? कुठल्या टीव्ही वरती ह्याच्यावर चर्चा झाली का? एक विधानसभेचा आमदार ज्याला 40,000च्या मतांनी निवडून दिलाय, त्याच्या विरोधामध्ये हे शिव्या देत आहेत, हे गोप्या गोप्या म्हणतायत। कुठं डेबिट झालं नाही, कुठं तिथं असा स्पेशल रिपोर्ट झाला नाही, म्हणजे ह्यांना हे मान्य आहे। मला गोप्या म्हणलं ना, मला म्हणू दे रे, मी एकदम सामान्य घरातला पोरगा आहे। मला गोप्या म्हणला काय आणि काय म्हणा मला त्याचा फरक पडत नाही। मग मी तुला जनत्या म्हटलं तर चालेल का? चालेल का? मी म्हणणार नाही, पण असं म्हणलं तर चालेल का? अरे त्या जयंत्याला माझं चॅलेंज आहे। माझी हात आणि पाय तोडायची तुम्ही भाषा सांगलीमध्ये केली। ते वाळव्याचं कुत्र म्हणत होतं की त्याला पोरं हुडकायला चालले। त्या जयंत्याला आणि त्या वाळव्याच्या कुत्र्याला मी आव्हान करतोय बिरोबाच्या बनातनं, तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर उद्या दुपारी प्रेस घेऊन जयंत पाटील आणि तो वाळव्याचा कुत्रा मला टायमिंग देईल, टायमिंग। लोक माझ्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत। त्यांच्यासाठी मला एक डायलॉग सांगायचा आहे। अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा। अरे बड़ी से बड़ी हस्ती मिट गई मुझे झुकाने में बेटा। तू कोशिश भी मत करना, तेरी उम्र जाएगी मुझे गिराने में। अरे तुम्ही सगळेजण गोपीचंदला टार्गेट करताय। गोपीचंदला टार्गेट करण्याचं कारण काय आहे? त्यांना माहित आहे हा लोकांना जागा करतोय, हे त्यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे। त्याचं मलाही लोकांना सगळं समजून सांगते आणि लोक आम्हाला नमस्कार करायची बंद करते। 280 एकर जमीन आहे आणि तिथं 10 लाख रुपयाचा दर आहे मित्रांनो। 280 गुंठे करा आणि गुणुले 10 लाख करा। अरे मग मंगळसूत्र चोर भरा तुम्ही म्हणताय माझ्यावरती खोटं आरोप करून। तुम्ही तर लगा अख्खे कारखाने ढापता। हा माझ्यावरती मंगळसूत्र चोरीची तुम्ही केस घातली, तुमचा धंदा तो आहे ना। दुसरं तुम्ही काय करू शकता? तुम्ही लढू शकत नाही। तुम्ही पोलिसांना पुढे करू शकता, तुम्ही काय करू शकता? तहसीलदारांना पुढे करू शकता, तुम्ही काय करू शकता? तुम्ही तलाट्याला पुढे करू शकता। गोपीचंद असं नाही। गोपीचंद तलाट्याला पुढे करत नाही, एसपीला पुढे करत नाही, कलेक्टरला पुढे करत नाही, तहसीलदारला पुढे करत नाही। मी सुभेदार मल्हाररावची औलाद आहे, मी समोर लढतो, समोर लढतो। मागे वार करणं माझा स्वभाव नाही।